जय भीम. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. सर्वप्रथम बाबासाहेबांचे देखील गुरु जे भगवान बुद्ध, तर हे बाबासाहेबांचे देखील गुरु आहेत, तर आपण त्यांनाही नमो बुद्धाय, करुणामयी नमो बुद्धाय. आणि जय भीम म्हणतो आपण तेव्हा आपल्यामध्ये काहीतरी असं वाटते की काहीतरी संचारते, असं वाटते ना आपल्याला, की आपण जय भीम म्हटलं की बस आपलं म्हणणं आपण एक दाखवलं आणि आपली एक प्रतिक्रिया आपण व्यक्त केली. ऐकू येते? तर आपण एक प्रतिक्रिया किंवा बाबासाहेबांना सलामी दिली, तर त्याबद्दलच आपण त्यांचे एवढे आभार मानतो. आणि आपण त्यांची जी विचारसरणी आहे ती आपण आपल्या जीवनात म्हणजे उतरली पाहिजे, किंवा आपला समाज जो आहे त्यांनी देखील हे बाबासाहेबांचे जे विचार आहेत की त्यांनी जे भारताला प्रबुद्ध भारत करण्याचा जो विचार केला होता, तर त्यांनी काय म्हणून केला होता की बुद्ध धम्म आहे, धर्म नाही. बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही. बुद्ध मानव आहे, देवता नाही. बुद्ध करुणा आहे, सजा नाही. बुद्ध शुद्ध आहे, पाखंड नाही. बुद्ध समानता आहे, भेदभाव नाही. बुद्ध विज्ञान आहे, अंधश्रद्धा नाही. बुद्ध विचार आहे, दुराचार नाही. बुद्ध शांती आहे, अहिंसक नाही. बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही. आपण जे काही विचार करतो तो आपण तर्कशील आपला विचार असायला पाहिजे आणि आपण एक बुद्धिमान असायला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की नागपूरची जी जनता आहे, जी बाबासाहेबांची अनुयायी आहोत आपण, ते आपण त्यांचे जे तर्क आहेत, तर मला असं वाटतं पूर्ण भारतामध्ये काय आपल्यातच रुजलेले आहेत का? प्रत्येक भारताच्या प्रत्येक भागामध्ये बाबासाहेबांचे विचार फक्त ते आरक्षण किंवा काहीतरी फॅसिलिटीज घेण्याकरताच त्यांचे विचार, किंवा आम्ही संविधानाला मांडतो, संविधान आम्ही नष्ट होऊ देणार नाही, संविधानाला वाचवा, असं आपण फक्त ते असं वाटतं की ते काहीतरी असं म्हणजे उहापोह करतात की आम्ही संविधानाकरता कितीतरी आम्ही या, पण ते बाबासाहेबांचे असे परिपूर्ण विचार कधी म्हणजे मानत नाही. म्हणूनच आजही जे आहेत, जे बॅकवर्ड क्लास आहेत आपल्या भारतामधले, जे यूपी वगैरे बिहारमध्ये वगैरे राहतात, तर मला असं वाटतं ते देखील आताही तेवढेच बॅकवर्ड आहेत आणि ते तेवढेच हिंदू धर्मात देखील आहेत. ते बाबासाहेबांना मानतात एक फक्त, पण ते हिंदू धर्माला अजूनही सोडलेले नाही आहेत. आता ही कार्यशाळा आहे, याच्यावर आपले 3 ज्वलंत प्रश्न आहेत. त्याच्यावर आपण पहिला आहे RTE, म्हणजे RTE 2009, बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षणाचे हक्क, जे 2009 मध्ये लागू झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ते जे पोखरियाल वगैरे होते ना जमाचे 2020, त्यांनी आणलेली पॉलिसी, याच्यात विशेष संदर्भ असा आहे, खाजगी बिना अनुदानित इंग्रजी शाळेत प्रवेश RTEच्या द्वारे मिळणार नाही, याच्यावर पूर्णपणे त्यांनी प्रतिबंध लावलेला आहे. परत त्याच्यामध्ये एक आहे पॉइंट, बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण याकरिता 2, महाराष्ट्राच्या शासनाने 9 फेब्रुवारी 2024 ला, म्हणजे आताच 2024 9 फेब्रुवारी, ऐकून घ्या, आताच हा अधिसूचना जी जाहीर केली, हे अफरातफरीमध्ये त्यांनी जाहीर करून टाकली की खाजगी व बिना अनुदानित शाळेच्या 1 किलोमीटरच्या परिसरात शासकीय व अनुदानित शाळा आहेत, त्या शाळांमध्ये RTEच्या द्वारे तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही. ठीक आहे. त्याचा परिणाम असा झाला की 25% ज्या जागा सामाजिक गरीब मागासवर्गीय करता ज्या जागा राखून ठेवल्या होत्या, त्या आता राखून ठेवल्या जाणार नाही.
तसेच विद्यार्थ्यांची कुठलीही शिक्षण शुल्काची देखील परिपूर्णता होणार नाही. म्हणजे त्यांना पुस्तके किंवा जे काही ड्रेस आहे किंवा शूज आहेत किंवा त्यांची फी आहे ही याची देखील परिपूर्णता केली जाणार नाही. यामुळे 2024 ते 2025 या कालावधीत सुमारे 3 लक्ष विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात ठरले आहे. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या मसुदा सादर केला आहे. त्यामध्ये खाजगी शाळांना पूर्णपणे अधिकार देण्यात आले. कारण खाजगी शाळेमध्ये असे अधिकार देण्यात आले की ते खाजगी शाळा चालवणारे म्हणजे ब्राह्मणीकरण करा, व्यापारीकरण करा, खाजगीकरण करा. तुम्हाला वाटते तेवढी फीस घ्या, तुम्हाला वाटते तेवढं तुम्ही फीस आकारू शकता, कुणाला माफ करू शकता, कुणाला नाही करू शकता, आणि कुणाला ऍडमिशन द्यायची, कुणाला नाही द्यायची, हा त्यांचा पूर्णपणे त्यांच्या मर्जीवर आहे. या अनुषंगाने संविधानात असलेले 21A व RTE ऍक्ट 2009 चे उल्लंघन होते. याद्वारे काय होते? संविधानात असलेले 21A जे बाबासाहेबांच्या आपल्या संविधानामध्ये लिहिलेले आहेत 21A व RTE ऍक्ट चे 2009 चे उल्लंघन होते. यामुळे या कार्यशाळेत या बाबतीत आपल्याला याच्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. हे आपण त्याचं एक कन्क्लुजन काढलंय. आपण हा निर्णय घेतो आहोत की यावर आपल्याला या कार्यशाळेमध्ये आपल्याला काही ना काही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हे झालं RTE मध्ये. दुसऱ्या बाजूला फ्री प्रेस जनरलच्या दावानुसार महाराष्ट्र शासन खाजगी शाळांच्या शुल्कवृत्ती करण्यात येणार नाही. 2400 कोटी देण्यास टाळत आहेत हे लोक. आणि सुमारे 20,000 इंग्रजी शाळा आहेत बरं का, त्यांना मार्च महिन्याच्या आधी फी पुरी करायची आहे. ही देखील फी पूर्ण करण्यात येणार नाही आहे. हे असे ते संजय राऊत तायडे यांनी जे म्हटले होते. खाजगी शाळा RTE कायद्यातून सूट देण्याकरता हा कायदा बनवलेला आहे. हा कायदा कशासाठी बनवला ऐकून घ्या. हा कायदा बनवला आहे खाजगी शाळांना, म्हणजे ज्या प्रायव्हेट शाळा आहेत ज्यांनी आपल्या मनमर्जीने फीस वसूलायची आहे, त्यांनी फीस लावायची आहे, त्यांनी किती घ्यायचं आहे. म्हणजे जसं आम्ही कॉलेजमध्ये असताना बिल्डिंग फंड वगैरे वगैरे आमची मुलं शिकले त्यांनी म्हणजे बिल्डिंग फंड वगैरे हे त्यांना द्यावंच लागत होतं. तर तेव्हाच्या काळामधलं ते वेगळी गोष्ट आहे. पण आता ते म्हणजे याच्यात पण सूट देणार नाही असा त्यांनी खाजगी शाळांकरता हा कायदा बनवलेला आहे. ऐकून घ्या. हा कायदा जो बनवलेला आहे खाजगी शाळांकरता बनवलेला आहे. म्हणजे तुम्ही खाजगी शाळा असो किंवा तुमचे कॉलेजेस असो किंवा तुमचे इंजिनिअरिंगचे असो किंवा तुमचे मेडिकलचे असो, तुम्ही मनमाने फीस वसूल करू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढी फीस घ्यायची असेल तर तुम्ही घ्या. तुम्हाला जे फीस देतील त्यांना तुम्ही शिक्षा द्या, अन्यथा देऊ नका. हे त्यांच्या पूर्णपणे मनमर्जीवर आहे. म्हणजे ही खाजगी शाळांकरता बनवलेली RTE आहे. आता बजेट. आता आपण बरेचदा संविधान चौकला आपण आंदोलन केले आहेत. मागच्या वेळेस पण आपण आंदोलन केले. आपल्या पेपरमध्ये पण आहेत. त्या पेपरमध्ये पण आपल्या सरांनी बरेच काही लिहिलेलं आहे. आपण आंदोलन केले, याच्यातले फोटो देखील आहेत आणि काय म्हटलं आपण तिथे हे देखील आहे याच्यात. तर आपण त्या दिवशी असं केलं होतं की अनुसूचित जाती आणि जमाती यांचा म्हणजे वाटा कशामध्ये वाटा? बजेटमध्ये. बजेटमध्ये कसं जे 2024-25 ला वार्षिक बजेट तयार करण्यात आले आहेत. सुमारे यावर्षी केंद्रीय बजेट म्हणजे सरांनीच लिहिलेलं आहे याच्यामध्ये, मी माझ्याकडून नाही बोलते, त्यांचंच मी आता हे नोट डाऊन करून आणलंय. पण अनदर पेज. सुमारे यावर्षी केंद्रीय बजेट 47,65,770 कोटी आहे. केंद्रीय बजेट किती आहे? 47,65,770 कोटी. त्यापैकी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे 6,05,22 कोटी. म्हणजे महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती या लोकसंख्येच्या प्रमाणे आपल्याला कमीत कमी 3% म्हणजे अनुसूचित जाती लोकसंख्येप्रमाणे नाकारण्यात आलेले आहे.
आपल्यासाठी नाकारण्यात आलेली आहे. योग्य त्यावेळेस जर वाटा मिळाला नाही आपल्याला तर आपला विकास होईल का? कारण या वाट्यामध्ये आपल्या मुलांकरता शिक्षण, त्यांची फीस किंवा आपले वीज, रस्ते, जे काही आपल्या मूलभूत अधिकार आहेत, रमाई घरकुल योजना आहे वगैरे वगैरे, तर याच्यामध्ये आपला योग्य तो आपला म्हणजे आपला हे होऊ नये, प्रगती होऊ नये, त्याकरिता हा पूर्णपणे नाकारण्यात आले. तर याकरिता आपल्याला आमचा बजेटमध्ये वाटा, जसं सर नेहमी म्हणतात बजेटमध्ये वाटा आणि त्याच्याकरता कायदा. तर बजेटमध्ये वाटा असला आणि त्याच्याकरता आमच्यासाठी कायदा का नाही बनणार बाबा तुम्हाला? कारण तुम्ही इकडे तिकडे इतरत्र पैसे फिरवता आमचे, म्हणता इतके खर्च झाले नाही, इतके उरले तर आम्ही या कामाला लावलं, आम्ही त्या कामाला लावलं, आम्ही या पुलावर लावलं, आम्ही त्या मेट्रोवर लावलं. वाटेच्या ठिकाणी ते लोक इतरत्र आपले पैसे वळवतात आणि आपल्या समाजाला देत नाही. तर आपल्याला अनुसूचित जातीच्या हिशोबाने आपला वाटा मिळाला पाहिजे. आणि जसं तेलंगणामध्ये वगैरे पण जो नियम बनलेला आहे, कायदा बनलेला आहे की त्या वाट्याचे पैसे इतरत्र सरकारने वळवू नये, आपला हा कायदा व्हायला पाहिजे इकडे देखील, म्हणजे आपल्या विकासासाठीच तो पैसा लावला पाहिजे. तर आपण यासाठी पण देखील आंदोलन केलं होतं तिथे जाऊन, कुठे आपल्या समाजकार्य विभागात. योग्य तो वाटा मिळाला नाही तर अनुसूचित जातीचा विकास होणार नाही. या समाजात अशी म्हणजे एक प्रकारची निराशा उत्पन्न होईल आणि आपला समाज अधोगतीला जाईल. तर याकरिता कायदा व्हावा म्हणून आपण या कार्यशाळेमध्ये याच्यावर देखील आपल्याला चर्चा करणे जरुरी आहे. हा आपला झाला दुसरा, ही दुसरी स्टेप झाली. लेट मी टू कम्प्लीट थर्ड वन. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त, भटके, ओबीसी व जे काही इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांच्याकरता जो आरक्षणचा जो कायदा आहे, जसं आता सरना आपण ऐकलं की आपल्यासाठी बनवतात पण आपल्याला देत नाही. नोकरीमध्ये आरक्षण देत नाही, पदोन्नतीमध्ये आरक्षण देत नाही. इव्हन एवढंच कशाला, they doesn't want to give us the आरक्षण इन अपर लेवल ऑल्सो. जसे आपले हे असतात जजेस असतात त्याच्यात पण आपल्याला ते एवढं हे नाही. आता जेमते भूषण गवई साहेब आहेत तिथे सध्या. तर नोकऱ्या सर ते चूक झालं तर माफ करा प्लीज. तर नोकऱ्यांमध्ये देखील आपल्याला आरक्षण नाही, पदोन्नतीमध्ये आरक्षण नाही. महाराष्ट्र राज्य लोकसेवा म्हणजे MPSC याच्यात देखील आपल्याला आरक्षण नाही. म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, भटके, नोमॅड्स, विमुक्त जाती, ओबीसी यांच्याकरता 2004च्या अधिनियम कायद्यानुसार क्रमांकानुसार 8.2 असं आहे. आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड मागासवर्गीय मध्ये 2019च्या संशोधनानुसार 10% आरक्षण मराठा समाजाला. आता ते जरांगी पाटील करतायत आहेत. जरांगी पाटील माहिती आहे ना, हिचे नवरी बडी न जरांगी पाटील. तर ते बसले आहेत आपल्या मराठा लोकांच्या आरक्षणाकरता. तर त्यांना किती आरक्षण देतील आता बघूया शिंदेच्या सरकारमध्ये. आणि शिंदे सरकार काय करू शकतात. 52%च्या वर आरक्षण, 85% जे आपली जनसंख्या आहे हे सगळं मिळून, म्हणजे जनसंख्या म्हणजे किती, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त, भटके, ओबीसी आणि जे काही विमुक्त आहेत, नोमॅड्स आहेत त्यांचे सगळे. पण आपल्याला किती देतील हे काही आपल्याला सांगू शकत नाही. तर आरक्षण हे देखील म्हणजे एक प्रकारची मोठी एक प्रकारची हे आहे, काय म्हणू आपण त्याला, डिझास्टर आहे. त्यामुळे आज आपल्या समाजाला फार हे अशा प्रकारच्या कार्यशाळेची खूप आवश्यकता आहे. पण मला असं वाटतं पालक काही खूप उत्सुक राहत नाही आणि पालकांना असं वाटतं जाऊ द्या ना, होईल ते बघूया, पैसे जमा करू, इकडून तिकडून दागिने मोडू, अमकं करू आणि बघू. मेडिकलमध्ये फीस किती आहे माहिती ना, 75,000 1 करोड. तर त्यामुळे आपल्या लोकांना तर शक्य बहुतेक होणार नाही, कारण हे आपल्या लोकांना पूर्णपणे यांची जी चाल आहे
पूर्णपणे आपल्या समाजाला, निदान मला तरी असं वाटतं, आपला समाज जो जागरूक आहे, जो जाणतो की शिक्षण काय आहे, आमच्या बाबासाहेबांनी शिक्षण काय घेतलं आणि बाबासाहेबांनी जे शिक्षण घेऊन आम्हा लोकांना जे शिक्षित केलं आणि आज आपण जे इंग्रजी शिकतो त्या याच्यातनं आपल्याला पूर्णपणे हे लोक बाहेर काढण्याचा प्रयत्न करून, कारण आपले लोक, आपण जेवढे आता नागपुरात आहो, आपली फार प्रबुद्ध जनता आहे, आपण मानणारे लोक आहोत, किंवा मला नाही वाटत आपल्या इथे कोणीतरी आदिवासी वगैरे आलेले असतील की ते थोडं ऐकतील किंवा ते ऐकून बा यांची कार्यशाळा कशा करता आहे, एवढं लक्ष देऊन आम्ही एवढं त्रास घेऊन एवढं हे सर आणि मान्यवर लोक आपल्याला एवढं मार्गदर्शन करतात, एवढं आपण बोलतो आणि एवढं आपण याच्यावर कार्यशाळा घेतो. पण मला असं वाटते की आपण यांच्याकरता देखील लढाई लढत आहो की नाही, लढतो आहो ना आपण, यांच्याकरता देखील लढतो आपण. कारण इथे आपण म्हणलेलं आहो की फक्त अनुसूचित जाती करता नाही बोलत आहे मी, इथे बोलतोय अनुसूचित जाती जमाती, विमुक्त भटके, हे सगळ्यांकरता आपण बोलतो ना. तर त्यामुळे याप्रमाणे आरक्षण राबवावे आणि सहकारी संस्थान असल्यावर महाराष्ट्र सरकारचे कायद्याचे पालन करावे. मेट्रो OCW आपली बस काही कायद्याचे पालन करीत नाही, याच्यावर देखील आपल्याला चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मला सरांनी बोलण्याची संधी दिली, तुम्ही लोकांनी एवढं निमूटपणे ऐकलं आणि मान्यवरांना मी अभिनंदन करते. आणि परत बाबासाहेबांच्या जयंतीनुसार हॅपी बर्थडे टू बाबासाहेब आंबेडकर, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.